नमस्कार, मी अनुजा. मुंबई तक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती निवडणुकांमध्ये एक वेगळाच ट्विस्ट आलेला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत असलेले सचिन अहिर हे आता महायुतीकडनं किंवा उपसभापती पदाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी आपला अर्ज भरलेला आहे. अर्ज भरताना एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार ह्या सोबत सगळे असल्यामुळे ते महायुतीचे उमेदवार आहेत म्हणून एक मानलं जाते. आणि अर्थात सचिन अहिर जे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आहेत त्यांनी त्यांच्याकडनं अर्ज न भरता महायुतीच्या नेत्यांसोबत अर्ज भरल्यामुळे सचिन अहिर हे महायुतीचे उमेदवार आहेत म्हणून असं मानलं जात आहे. आता या सगळ्यामध्ये कायद्याचा किस सुद्धा पडणार आहे आणि तीच कायद्याची बाजू जी आहे ती नेमकी आता समजून घेणं गरजेचं आहे की खरोखर अशा पद्धतीने महायुतीच्या नेत्यांसोबत जाऊन किंवा तिकडनं अर्ज भरून सचिन अहिर यांच्यावर कारवाई ही होऊ शकते का. आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ती आपल्याला 2 ते 3 मुद्द्यांमध्ये समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यातला महाराष्ट्र सत्ता संघर्षाचा जो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला त्याच्यात याचं उत्तर दडलेलं आहे. 10व्या शेड्यूलमध्ये अर्थात याचं उत्तर दडलेलं आहे. तर त्या सगळ्याच्या अनुषंगाने कायद्याची बाजू समजून घेऊया. त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा, सचिन अहिर 2022ला ज्यावेळेला विधान परिषदेवर निवडून गेले त्यावेळेला ते एकसंध शिवसेना जी होती, दुभंगलेली नव्हती शिवसेना त्यावेळेला, तर त्या एकसंध शिवसेनेकडनं ते विधान परिषदेवर निवडून गेलेले आहेत. आता ज्यावेळेला ते इथे उपसभापतीचा अर्ज भरत आहेत त्यावेळेला सुद्धा एकनाथ शिंदे यांची त्यांना सोबत असल्यामुळे ते त्या शिवसेनेकडनंच एक प्रकारे तो अर्ज भरतायत आणि म्हणून शिवसेनेवरनच निवडून आलेले सचिन अहिर शिवसेनेकडनंच अर्ज भरतायत. त्यामुळे टेक्निकली त्यांनी कुठलंही पक्षांतर केलेलं नाही असं यातनं दिसून येते आणि म्हणून सुद्धा ते कुठल्याही पद्धतीच्या कारवाईतनं वाचू शकतात किंवा पक्षांतरच केलेलं नाहीये. त्यामुळे पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कुठली कारवाई होऊ शकत नाही असं प्रथम लक्षणी दिसून येत आहे. आता त्याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा काय येतो तो म्हणजे की जर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने विधान परिषदेमध्ये ही स्प्लिट घेतली असेल तर म्हणजे की आता जे आमदार आहेत शिवसेनेचे विधान परिषदेमध्ये त्यातले जे एकनाथ शिंदेसोबत निघून गेलेले आहेत ते इलेक्शन कमिशनने त्यांना मूळ ओळख दिलेली असल्यामुळे ते शिवसेनेचे आमदार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाला शिवसेना युबीटी हे नाव दिलेलं असल्यामुळे उद्धव ठाकरेंसोबतचे आमदार हे शिवसेना युबीटी म्हणून तिथे आमदार असतील. अशी जर ही स्प्लिट त्याच्यामध्ये असेल जी आपल्याला विधान परिषदेमध्ये हे सगळे आमदार बोलत असताना दिसून येते. जर आता तुम्ही पाहिलं की आता सचिन अहिर कालच ते विधान परिषदेमध्ये बोललेले आहेत तेव्हा त्यांच्या नावासमोर शिवसेना युबीटी असं दिसतं. हेच बच्चू कडू हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत त्यांच्या नावासमोर फक्त शिवसेना असंच दिसतं. त्यामुळे हे 2 वेगवेगळे गट किंवा पक्ष आहेत अशी जर नोंद ही विधान परिषदेकडे असेल तर अशा परिस्थितीमध्ये सचिन अहिर 2022ला जरी शिवसेनेकडनं निवडून गेलेले विधान परिषदेचे आमदार असतील पण आता ते युबीटीचे आमदार असतील तर उद्धव ठाकरेंची शिवसेना उद्याच्या उपसभापती पदाच्या निवडणुकींसाठी व्हिप काढू शकते. तो व्हिप सचिन अहिर यांना सुद्धा लागू होऊ शकतो आणि जर त्यांनी त्या व्हिपचं पालन केलं नाही मतदानाच्या वेळेला तर मात्र त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यासाठीची याचिका ही सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकते की उद्धव ठाकरे हे करू शकतात. आता ह्या फारच तांत्रिक आणि फार क्लिष्ट गोष्टी झालेल्या आहेत. याच्यामध्ये कोण कशा पद्धतीने पावलं टाकेल याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतील आणि ह्याच्यामध्ये पॉलिटिकल विल सुद्धा दिसून येतं कारण की अपात्रतेच्या याचिका या जातात पण त्याच्यावर काही होतं का हे सुद्धा आपण गेल्या 4 वर्षांमध्ये महाराष्ट्रात पाहिलेलं आहे. आता दुसरा विषय तो ज्याचं उत्तर महाराष्ट्र सत्ता संघर्षाच्या निकालात आहे आणि मूळतः 10व्या शेड्यूलमध्ये आहे. या महाराष्ट्र सत्ता संघर्षाच्या निकालात पहिले काय म्हटले ते मी तुम्हाला सांगते. Members who have been elected to the office of the speaker or deputy speaker in parliament or in the legislative assemblies of states are exempted from disqualification under 10th schedule if they voluntarily give up the membership of their political party by reason of their election to such office and do not rejoin the political party or become a member of another political party so long as they continue to hold such office. Further, they are not disqualified if they rejoin the political party which they gave up membership of after ceasing to hold the office. थोडं क्लिष्ट आहे, सोप्या शब्दात सांगते. बेसिकली ह्याच्यात सांगण्यात असं आलेलं आहे की एखादी व्यक्ती ही विधान, आता आपण राज्याचं उदाहरण बोलतोय म्हणून पण हे संसदेसाठी सुद्धा इक्वली ऍप्लिकेबल आहे. पण एखादी व्यक्ती ही विधानसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती, उपसभापती ह्या निवडणुकीसाठी स्वतः असलेल्या पक्षाचं सदस्यत्व स्वइच्छेने सोडत असतील आणि दुसरा कुठलाही इतर राजकीय पक्ष सुद्धा ते जॉईन करणार नसतील तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना अपात्रतेची त्यांच्यावर कारवाई ही होऊ शकत नाही किंवा त्यातनं बेसिकली त्यांना सूट मिळते. ही एक तरतूद आपल्या 10व्या शेड्यूलमध्येच करण्यात आलेली आहे. सो बेसिकली सचिन अहिर यांनी आता शिवसेना युबीटी ह्या पक्षाचा राजीनामा तर दिलेला आहे पण एक प्रकारे ह्या निवडणुकीसाठी उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी त्यांनी स्वइच्छेने या पक्षाचं सदस्यत्व सोडलेलं आहे. ते दुसऱ्या इतर कुठल्याही पक्षाच्या प्रवेश त्यांनी अधिकृतरित्या केला नाही तर मात्र त्यांना आता त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीने अपात्रतेची कारवाई ही होऊ शकत नाही. ही सूट त्यांना कायद्यामधनच मिळालेली आहे. अर्थात याच्यामध्ये ही सूट आहे म्हणजे एखादी व्यक्ती पूर्णतः त्यातनं वाचलीच असं म्हणता येऊ शकत नाही. पण आपल्याला लक्षात असेल की ज्या वेळेला
नीलम गोरे ह्या सुद्धा उपसभापती म्हणून होत्या आणि त्याही वेळेला हे सगळे प्रश्न आलेले होते. तर कायद्यामध्ये एक उल्लेख असा सुद्धा आहे की सभापती उपसभापती किंवा अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या विरोधात सुद्धा जर डिस्क्वालिफिकेशनची कारवाई करायची असेल तर ती नेमकी करणार कोण, हा प्रश्न त्यातनं पडू शकतो. कारण की अदरवाईज जर पाहिलं तर एखाद्या आमदारावर अपात्रतेची कारवाई करण्यासाठीचे अधिकार हे सभापती उपसभापती अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्याकडे असतात. आता त्यांच्याच विरोधातली याचिका असेल तर हे कारवाई करणार कोण? इन दॅट केस आता हे उपसभापतीचं खरं तर निवडणूक आहे, त्यामुळे सभापती आहेत राम शिंदे विधान परिषदेचे, त्यांच्याकडे ही याचिका जाऊ शकते. जर हे उपसभापती झाल्यानंतर त्यांच्यावर अपात्रतेची याचिका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने केली तर, पण त्याला थोडा वेळ आहे, त्या पदावर जायला अजून वेळ आहे. आत्ताची जी परिस्थिती जर आपण पाहिली तर हे कायद्यामधनं मिळालेली सूट आहे ही एक्झॅक्टली सचिन अहिर यांना लागू होते. कारण त्यांनी आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पक्षाचं सदस्यत्व हे स्वइच्छेने सोडलेलं आहे उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी. ते अजून तरी दुसऱ्या कुठल्याही पक्षामध्ये त्यांचा अधिकृतरित्या प्रवेश झालेला नाही आणि त्याच्यामुळे ते उद्या उपसभापती जर झाले तर त्यांच्यावर कुठलीही अपात्रतेची कारवाई ही होऊ शकत नाही जर त्यांनी ह्या संपूर्ण पदावर असताना दुसरा कुठलाही पक्ष जॉईन केला नाही तर. त्यामुळे बोली भाषेत अगदी सांगायचं झालं तर किंवा आता फक्त इथे कायद्याच्या नाही पण आपल्या नेहमीच्या भाषेत सांगायचं झालं तर ते बिन पक्षाचे तिथे आत्ताच्या घडीला उपसभापती म्हणून काम पाहणार आहेत. जर त्यांनी तेच कंटिन्यू केलं तर त्यांच्यावर कुठलीही कारवाई ही होऊ शकत नाही. उद्या जाऊन जर त्यांनी एखादा राजपक्ष जॉईन केला तर मात्र कदाचित त्यांच्यावर अपात्रतेची कारवाईची याचिका ही तरी जाऊ शकते. तर ह्या सगळा कायद्याचा यातला मुद्दा आहे. सचिन अहिर यांच्या उपसभापती पदाच्या उमेदवारी भरल्यानंतर हे सगळे कायदेशीर मुद्दे जे आहेत ते तुमच्यासमोर ठेवण्याचा आमचा हा प्रयत्न होता. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं, या राजकारणाबद्दल सुद्धा काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समधून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ समजून घेण्यासाठी मुंबई तकचं YouTube चॅनल सबस्क्राईब नक्की करा. थोडं